नमस्कार, मयुरी रेसिपी व्लॉगमध्ये स्वागत करत आहे। कशा सर्व मजेत ना। आज आपण बघणार आहे आंब्याचा शिरा, भोपळ्याची घारग्याची पण रेसिपी करायची, परत यांच्यासाठी जेवण बनवायचे चौघांसाठी। आणि आमचा ऋषीचा उपवास आहे, तर आम्ही चाललेलो आहे होलवरती आंघोळ करण्यासाठी। तर सर्व आवरले आणि आता आम्ही चाललोय वरती। माझी दुसरी जाव आहे ती पण बरोबर आहे आणि आम्ही चाललोय आता वरती होलवरती आंघोळ करायला। आणि सर्वजण आता मज्जा येते तिकडे होल्यावरती। आणि ऋषीची आता भाजी वगैरे झाली की नाही माहिती नाही, मम्मीला पहिली पाठवले आणि घरातली सर्व कामं आवरलेत। पप्पा ते मुलं सगळी जेवलेत आहे आणि आता आम्ही चाललोय वरती। आल्यानंतर भोपळ्याचे घारगे वगैरे करायचे, तर ती पण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्याची सेपरेट व्हिडिओ येईल। आणि ऋषीचा उपवास झाल्यानंतर जाणार आहे माहेरी, म्हणजे काचल्याला, तर तिकडे जायचं आहे आणि गौरी ओसायच्या दिवशी येणार आहे परत। इथे आदल्या दिवशी आम्ही ऋषीची भाजी जी होती ते आम्ही साफ करून ठेवत होतो, म्हणजे दुसऱ्या दिवशी आहे ते जास्त त्रास नाही होणार, म्हणजे उशीर नाही होणार म्हणून। तर आम्ही आदल्या दिवशी रात्री बसलेलं तेव्हा साफ केली। तयारी करते, प्रसाद करायचे, काजू बदाम घेतले, त्या स्लायसरने मी कट करून घेते बघा, मस्त असे पातळ स्लाईस होतात। ते वेलची आणि जायफळ थोडंसं भाजून घेतले, वेलची पावडर करायची आहे। आणि इकडे पाऊस जोरदार सुरू चालू झालं आहे बघा, पाऊस जोरदार आहे इकडे, भरपूर असा पाऊस पडतोय आणि पागाने बघा कसली आहे। आणि इकडे तेरड्याची फुलं आणि हे सर्व आहे। आवाज थोडा कमी। तूप घेतले, वेलची पावडर पण झालेली आहे आणि इथे अजून मनुकाने चारोळी घेतले, काजूचे तुकडे करणार आहे। आणि इथे 1 किलो रवा घेतलेला आहे, तर आता आपण तुपात चांगला असा भाजून घेऊया रवा। 1 किलोचा आपण रवा बनवते, तर त्यासाठी आपण मस्त असं तूप घालून घ्यायचं आहे। आता इथे आपण ड्रायफ्रूट सगळे भाजून घेऊया। हे बघा मनुके फुललेत आहे मस्त असे, आता आपण काढून घेऊया। आता आपण रवा टाकून देऊया। चांगला खरपूस भाजून घ्यायचा आपल्याला हा रवा। अजून तूप घातलेलं आहे यामध्ये। इथे टोमॅटोची चटणी बनवली, कांदा टोमॅटोची, इथे माठाची भाजी बनवली आणि इथे मोदक बनवलेले, आणि इथे तांदळाची भाकरी आणि चपात्या बनवले। इथं मस्त शिरा भाजलेला आहे बघा, मस्त कलर आलाय। आणि पाऊस जोरदार चालू आहे। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं, गरम पाणी। त्यामध्ये पाणी घातलंय मी, आता आपण एक वाफ द्यायची ह्याला। झालेली आहे, आता आपण यामध्ये साखर आणि आंब्याचा रस घालून घ्यायचा आहे। आंब्याचा रस घालायचा आहे, साखर घातले आणि आंब्याचा हे घातलंय, रस घातलाय। आता चांगलं असं मिक्स करून घेऊ। बघा एकदम मोकळा सुटसुटीत आणि असा हे झालेला आहे शिरा। आता आपला हा शिरा झालेला आहे, हे बघा मस्त एकदम असा आणि फुललेला आहे, कुठेही कच्चा दिसत नाहीये। आता थोडीशी आपण याच्यावरती वेलची पावडर घालायची। वेलची पावडर घातली आणि जे आपण भाजून घेतले ड्रायफ्रूट्स होते तर ते घालायचे। हे बघा मस्त असा आपला, तर आता आपण जायचं, शिरा झालेला आहे। चला आता आपल्याला जायचंय ऋषीपंचमीच्या ह्याला, भाकरी करायला बसलेत। वगैरे साफ केलेले आहे बघा। इथे भाजी केलेली आहे माठाची, आणि इथे भेंडीची भाजी केली, इथे पण पडवळची भाजी केलेली आहे, आणि इथे भोपळ्याची भाजी केली।
आमच्या इथं आम्ही गरगट शिजून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते इथे. आणि त्या घरामध्ये बाकीच्या भाज्या शिजून घेतलेल्या आहेत आणि आता सर्व तयारी झाली. आता 2:30 वाजलेत आणि वरती आता मी ओलवरती जाणार आहे. इथं गरगट शिजवलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये काहीच घालायचं नाही, फक्त चिंच घालायची, बाकी मीठ वगैरे काही घालायचं नाही. बिना मिठाच्या ह्या करणार आहे, म्हणजे सर्व भाज्या आहेत त्या. आणि पावटे घातले त्याच्यामध्ये आणि चांगलं रवीने घाटून घेतले. अजून यामध्ये गरगट टाकायचं आहे. हे बघा इथे ठिकरी देते, ठिकरी देते. हा दगड तापवायचा चुलीमध्ये निखाऱ्यावर आणि आता हे टाकायचं. असं करायचं ठिकरी, मस्त एकदम सुगंध येतो गरगटाचा. लसूण वगैरे खात नाही, मीठ पण नाही, मिठाचं नाव पण नाही घ्यायचा. ही पाटीलबाई आणि ही आमची काकी. अर्ध्या जणी गेलेत पुढं नदीवरती, म्हणजे वलवरती. हे बघा आता हलवायची मस्त, काय मस्त वास येते एकदम भारी. आता ताव मारायचा आंबट करून आले. इथे चाललेत तिघी जणी, आम्ही दोघी पाठी आहे आणि होलवरती चाललोय आंघोळ करायला. ऊन पडलं चांगला आणि मस्त असं नदी. तर ना लवकर नाही आवरत, 3 वाजतात आणि चिखल वगैरे आहे इकडे, सगळं चिखलातून जायला लागते आणि सगळ्यांचे चप्पल स्लिप होते. पाणी एकदम स्वच्छ आहे, एकदम पूर्ण असं हे होते दिसतं. झरा इकडे, झरा हा बघा, झरा इथे. हो पाय रवतेत चिखलात, नुसतं गवताखाली चिखल किती आहे. हो पाटील बाई बोलते जंगलात जाते, काकी येते गुरा राखायला इकडं. काकी इकडे जाता ना तुम्ही गुरा घेऊन? काही नाही, मोबाईल वरती सांगितलं मी. इकडे चांगलाच काटा लागलेला आहे आणि रक्त येतं हातातून चांगलं. भारग्याची भाजी, हो ह्याला भारग्याची भाजी बोलतात. हो दोघी जणी दाखवतेत. सुकटीत मस्त लागते भारग्याची भाजी. काय हो सुकटीत मस्त लागते भारग्याची भाजी. पाण्याचा आवाज बघा एकदम कसा येते. इकडे जायचंय वरती आता, अजून टाइम आहे. 15 ते 20 मिनिटं लागतात वरती चालत यायला. ते बघा बाकीच्या गेले पुढं, काकी पण आली पुढं. जाऊ आता आपण. ह्या बघा सगळ्या जणी इकडं आहेत. ऋषी वसलेत अगोदर आणि ह्या चालल्या. जपून सांभाळा. अगं पण तुम्ही आंघोळ्या जाओ. चालल्यात, आंघोळ्या झाल्यात, साड्या घरी नेसणार आहेत सगळेजणी. त्यांच्या आंघोळ्या झालेत आणि सर्वजण चाललेत खाली. आता जाऊन साड्या वगैरे चेंज करून, नवीन साड्या घालायच्या, चेंज करून हे करायचं, जेवायचंय गरगाट वगैरे, ऋषीची भाजी. इकडे डोक्यावर पदर घेऊन जायचंय. जेंट्स लोकांचं तोंड नाही बघायचं आंघोळ झाल्यानंतर, उपास सोडल्यानंतर बघायचंय. सर्वजणी अशाच डोक्यावर पदर घेऊन चालले ते चाललेत. गोळी वगैरे करून आता नवीन साड्या घालून गणपती बाप्पाच्या पाया पडायचं, ऋषीची पूजा करायची आणि मग तिकडं त्या घरी जेवायचं. सर्वजण एक एक करून जसे देत आहे. तर आता आपण गणपती बाप्पाच्या पाया पडूया. आमचा गणपती बाप्पा आणि बाजूला गौरी बसणार आहे. तर गौरीला अजून 1 दिवस आहे बाकी. तर इकडे गणपती बाप्पाच्या पाया पडून आपण उपास सोडायचा आहे.
ठेव तुझी साखळी. आणि गणपती निवड आपल्याला. गाड्या वाटल्या. जोसना वाटेल. चला बशी. भाजी द्या ना मला. भाजी द्या मला ती भोपळ्याची वगैरे. मी काढू. आम्हाला इकडं ते भोपळा वगैरे दे. ची पानं बघा पाठीमागं परसावत आणि सुरण लावलेलं आहे आणि हळदीची पानं, घेवडा पण आहे इथं, लिंबू पण आहे, पेरू पण आहे, आंबा पण आहे. हे बघा इथे आमच्या घराच्या म्हणजे काकीचं घर आहे ना, तिथं पाठीमागं विहीर आहे, चांगलं त्याला गवत आलेलं आहे. हे बघा इथं उंबर पण आहे. भाताची शेती बघा, सर्वीकडेच भातच आहे. ही भाताची शेती आहे, पूर्ण असं हिरवाईने नटलेलं. आणि हे इकडे आमचं घर आहे. हे बघा हे आमचं घर. नारळ आहेत छोटे छोटे आणि वरती पण टेरेसवर आहेत नारळ भरपूर. तर जाताना घेऊन जाईल. आणि चाफा हा आमचा आंबा 2 वर्ष अगोदर पडला, वादळ आलेला तेव्हा. आणि फुलं बघा, जास्वंदीची फुलं तरी पप्पांनी किती काढलीत फुलं सकाळी. मस्त असं हे ही वडीच्या पानांची फुलं. चला, तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खात राहा आणि मस्त राहा. भेटा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. इथे घारगे लाटून घेतलेत, मस्त असे टम्म फुगतेत घारगे सर्वच असे. आणि इथे मंद आचेवरती करते. फास्ट गॅसवरती केलं तर मग